स्वाभाविकपणे पुणेकरांना तर नक्कीच उत्सुकता आहे की आज देशाचे प्रधानमंत्री पुण्यात येत आहेत, त्यांना ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल. मला असं वाटतं की हीच उत्सुकता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आहे की आज त्यांच्यासोबत मला बोलता येणार आहे, त्यांच्यासोबत काही काळ मला त्यांचा सहवास मिळणार आहे. त्यामुळे एक बूथ प्रमुख म्हणून कार्यकर्ता जो काम करायला सुरुवात केली तो आज लोकसभेचा उमेदवार आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांसोबत आज काही वेळ घालवायला मिळणार, हा एक वेगळा आनंद आहे माझ्यासारख्याला. पुण्यावरती खरं तर प्रधानमंत्र्यांचं विशेष प्रेम आहे. अनेक वेळा ते बोलून दाखवतात, पुणे त्यांना आवडतं आणि त्यामुळे पुण्यासाठी मागच्या 10 वर्षात खूप काही कामं या पुण्यामध्ये झाली. आमची प्रत्यक्षात आज मेट्रो सुरू झाली, आज मेडिकल कॉलेज पुण्याला मिळालं, विमानतळाचं विस्तारीकरण झालं, पुण्याच्या नद्यांच्या प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारनं दिलं, चांदणी चौकासारखाचा एक मोठा प्रकल्प मार्गी लागला. आज तुम्ही बघा कात्रज कोंढवा रस्त्याच्या तिथे आज उड्डाणपुलांची नव्यानं निर्मिती होते, ते काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. आज मेट्रोचं आणि अजून 2 मार्गांचं काम पूर्णत्वाकडे चाललं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतनं आज हजारो गरिबांना घरं पुण्यात मिळत आहेत. PMPMLच्या ताफ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 350च्या आसपास बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून पुण्याला मिळाल्या. अजून इतकी कामं या केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून पुण्याला मिळाली. त्यामुळे पुणेकर निश्चितपणे पुढची निवडणूक म्हणून पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी म्हणून मोदीजींना 100% आज आपला पाठिंबा देत आहेत. मी हे विश्वासाने सांगतो. पहिल्या दिवसापासून बघा, ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी कसबा गणपतीला आम्ही दर्शन घ्यायला गेलो. दुसऱ्या दिवशी एकाही आमच्या महायुतीतल्या नेत्याला स्वतःला वेगळा फोन करा, वेगळा निरोप द्यायची गरज लागली नाही. सगळे एकत्र दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे जमले. त्या दिवसापासून आजचा प्रवास बघा. एकनाथजी शिंदे साहेबांनी पुण्यात माझ्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून आमच्यासाठी मेळावा घेतला. अजितदादा बैठका घेतात. आठवले साहेब माझ्या फॉर्म भरायच्या रॅलीमध्ये आले, अर्ज भरायच्या रॅलीमध्ये आले. राज साहेबांच्या माध्यमातून आज काल मनसेचा मोठा मेळावा पुण्यामध्ये झाला. त्याच्यामध्ये मनसेचे सगळे पुण्याचे 1000-2000 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले. आता आज सभेला तुम्हाला सांगतो पुण्यात एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा, देवेंद्रजी, रामदास आठवले साहेब, अमित साहेब ठाकरे सगळी माणसं येत आहेत. माझ्या रोजच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये तुम्ही बघा, त्या विधानसभा क्षेत्रात त्या प्रभागात ते सगळे महायुतीचे नेते सक्रिय सहभाग आहेत. पत्रकार परिषद बघा आमच्या सगळ्या होत आहेत. त्या पत्रकार परिषदेमध्ये परवा रुपालीताई चाकणकरांनी पत्रकार परिषद घेतली, माधव अंडांनी पत्रकार परिषद घेतली. आज आमच्या पुढच्या काळात बाबू वागसकर पत्रकार परिषद घेणार. त्यामुळे मला असं वाटतं की सगळे मिळून आम्ही काम करतोय. दीपक भाऊ मानकर प्रचारातले शहराध्यक्ष, त्यांची प्रेस झाली तुम्ही तेव्हा. त्यामुळे सगळे आम्ही एका दिलानं एका लाईनवरती काम करतोय. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.